दर्शक बांधवांनो, आपलं पुन्हा एकदा सिद्धेश्वर वार्ता न्यूज मध्ये स्वागत आहे। आज आपण चौदागाव मधील देसर या गावामध्ये आहोत आणि या ठिकाणचे कल्याण ग्रामीणचे उपजिल्हा प्रमुख भरत कृष्ण भोईर यांनी आज पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे आणि आपण बघू शकता, कॅमेरामॅनला मी विनंती करतो, या ठिकाणी मोठा शिवसेनेचा जनसमुदाय जमा झालेले आहेत। पदाधिकारी आहेत, शाखा प्रमुख आहेत, उपशाखा प्रमुख आहेत, सर्व महिला संघटक, महिला शाखा प्रमुख सर्व जमा झालेले आहेत। त्याचं कारण काय, जमा होण्याचं कारण काय, आपण त्या माध्यमातून जाणून घेऊया। सन्माननीय जे काही भरत कृष्ण भोईर यांनी स्वतः आणि प्रेस कॉन्फरन्स ठेवली होती आणि त्या प्रेस कॉन्फरन्सच्या संदर्भामध्ये आज आपण त्याची चर्चा करणार आहोत। सरजी, आपलं सिद्धेश्वर वार्ता न्यूजमध्ये स्वागत आहे। कसं बघताय आज सन्मानमुळे आपलं सिद्धेश्वर वार्ता न्यूजमध्ये स्वागत आहे। आपल्या ह्या निवासस्थानी खूप मोठ्या महिला संघटक असतील, शाखा प्रमुख असतील किंवा शिवसैनिक असतील, पदाधिकारी आहेत, शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, विभाग प्रमुख त्या ठिकाणी जमा झाले आहेत। काय प्रेस कॉन्फरन्स घेताय, काय विषय तुमचं, काय नियोजन आहे? आज आम्ही शिवसेना पक्षाचे जवळजवळ 12 वर्ष काम केलं। मी मागच्या वेळेस पण जिल्हा परिषदला मला जवळजवळ प्रचार करू सांगितलं आणि नंतर शेवटच्या क्षणाला मला उमेदवारी नाकारली। आता त्यावेळी पण शब्द दिला होता माननीय शिंदे साहेबांनी का पुढच्या वेळेस तुला तिकीट 100% देऊ। आता पण देतो करून आता पण यावेळेला पण फसवलं मला। त्यावेळेला मी माझ्या पदावर राजीनामा देत आहे आणि मी अपक्ष भरून फॉर्म भरत आहोत। माझे सहकारी आहेत आणि आम्ही लोकांची 14 गावची सेवा करण्यासाठी तत्पर आहोत। तिथं आमच्या बरेच समस्या आहेत। आता आम्ही असं ऐकलं का इथं महिलांना तिथं तिकीट दिलं आहे। 14 गावाचा विकास करण्यासाठी आम्ही ग्रामपंचायती मधून आता नवी मुंबई महानगरपालिका स्वीकारली। बरं, इथं जर आवाज उठवून माणूस नसेल तर गावाचा विकास कसा होणार? त्यासाठी मला भले तिकीट नाकारला तरी सुद्धा लोकांच्या सेवेसाठी, लोकांची कामं करण्यासाठी मी आता अपक्ष फॉर्म भरत आहे। मला एवढं शेवटच्या टोकाला तुम्हाला तिकीट भेटणार असं पूर्ण काही माहोल बनला होता आणि सर्व शिवसैनिक पदाधिकारी यांचा एकच होता की उपजिल्हा प्रमुख भरत कृष्ण भोईर यांना तिकीट मिळावं। त्या अनुषंगाने आपण भगवा फडकुती ह्या गोष्टी आपण बरेचसे कामं केलेत, पण काय निमित्त काय झाले? काल संध्याकाळपर्यंत आम्ही ते बंगल्यावर होतो साहेबांच्या। 6 वाजता साहेबांनी सांगितलं तिकीट तुम्हाला फायनल आहे, तुम्ही जा घरी, आणि रात्री एबी फॉर्म मिळालाच नाही। आता काय बोलणार त्याला, आता ही शोकांकित आहे। मग आता हे तुम्ही जे उपजिल्हा प्रमुख, जिल्हा प्रमुखांना राजीनामा पत्र पाठवलं मी माननीय गोपालजी लांडगे साहेबांना व्हॉट्सअपद्वारे, मी माझ्या पदाचा राजीनामा दिला आहे आणि मी आता अपक्ष फॉर्म भरत आहे। अच्छा, अपक्षची तयारी करताय। सन्मान्य महोदयांनी, गोपाल लांडगे साहेबांनी हे राजीनामा मंजूर करतील का? आता तो राजीनामा मंजूर करतो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे। आम्ही तर राजीनामा दिलाच आहे। संघटनेचं काम केलं, संघटना वाढवली, 14 गावामध्ये शिवसेना वाढवली आम्ही, आणि जर माझ्यासारख्याला जरी ते तिकीट नसेल मिळत तर बाकी सर्वसामान्यांचा काय विषय मला काही समजत नाही। अच्छा, नाही, खासदार महोदय तुम्हाला एक आश्वासन दिलं होतं की जिल्हा परिषद तुमचं तिकीट काढलं होतं आणि सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतः तुम्हाला बोलले की नेक्स्ट टाइम तुला प्रॉमिस करतो तर तुम्हाला नेक्स्ट टाइम तिकीट भेटेल, पण तो तिकीट आता पण नाही, यांची 32 तारीख झाली। आता त्यांनी तिकडे वाटतं सुरेश कुलकर्णीला 3 तिकीट दिली घरामध्ये, त्याच्या मुलाला सुनेला वाटतं आणि कोण डॉक्टर कोण आहे त्याच्याकडे 25 मतं पण नाही, अशा माणसाला पाहुण्यामध्ये तिकीट दिलेलं आहे आता आम्हाला समजलं। आणि इकडे आमचं एवढं असून ताकद असून सेनेची आम्ही ते वाढ केली आहे आणि आमच्या सारख्याला उमेदवारी नाही, ही मोठी खेदाची गोष्ट आहे। तुम्ही या जे काय पदाधिकारी यांना आव्हान काय करणार? आता पदाधिकारी आम्हाला निवडून द्या लोकांनी आणि लोकांच्या समस्या त्या सोडण्यासाठी बसलो इथे। याच्या आधी पण सोडत होतो आणि आता तर एकदम जोमाने सोडू बस। आणि पब्लिकची इच्छा आहे का तुम्ही अपक्ष फॉर्म भरा, आम्ही तुम्हाला निवडून आणण्याचं काम आम्ही करू। त्यासाठी मी आता लोकांना विश्वास ठेवून मी फॉर्म भरत आहे। अच्छा, आज शेवटचा दिवस आहे। आता आम्ही तुमचीच वाट बघत होतो, थांबलो होतो, आता निघतोय आम्ही लगेच। तर हे होते उपजिल्हा प्रमुख भरत कृष्ण भोईर यांनी आता सांगितलं की नाराजी खूप आहे, कारण ऐन वेळेला माझं तिकीट कापल्या गेलेलं आहे आणि ज्याला 15-25 मतं भेटणार नाहीत त्या व्यक्तीला 3 तिकीट दिलेले आहेत। आणि या 14 गावामध्ये मी या अगोदर पण जिल्हा परिषद सीट असताना सुद्धा माझी सीट कापल्या गेलेली आहे। सन्मान्य एकनाथ शिंदे साहेबांनी प्रॉमिस केलं होतं, पण सन्मान्य एकनाथराव संभाजी शिंदे साहेबांनी हे प्रॉमिस अचीव्ह नाही केलं आणि ह्या प्रॉमिसाचं आज त्यांचं स्वप्न बनलेलं आहे सन्माननीय भरत कृष्ण भोईर यांचं। आणि त्यांनी तात्काळ गोपालजी लांडगे जे जिल्हा प्रमुख आहेत त्यांनी आपला उपजिल्हा प्रमुखाचा राजीनामा त्यांच्याकडे सुपूर्द केलेला आहे, व्हॉट्सअपद्वारे सुपूर्द केलेला आहे। आता ही जे काही पाठीमागे तुम्ही बघताय सर्व शिवसैनिक
पदाधिकारी हे जमा झालेत आणि भरत कृष्ण भोर यांना सांगतायत की तुम्ही अपक्ष फॉर्म भरा. हो सर्व शाखा प्रमुख असतील, उपशाखा प्रमुख असतील, विभाग प्रमुख असतील, उपविभाग प्रमुख असतील, संघटक असतील, महिला असतील, महिला आघाडी आहे, महिला आघाडीचा मोठा पाठिंबा दिसतो. आणि या ठिकाणी जर एवढं प्रयत्न करून सुद्धा जर तिकीट भेटत असेल तर हे सर्व पदाधिकारी आपल्याही पक्षाचा राजीनामा देतील असं तरी मला वाटतं, कारण उपजिल्हा प्रमुखांच्या माध्यमातून हे काम करतायत. आणि या ठिकाणी येणारी सीट ही गमवावी लागते. आता ते अपक्ष निवडून येणार ती 100% त्यांनी आता ग्वाही दिलेली आहे. आता अपक्ष फॉर्म भरण्यासाठी ते जात आहेत. आणि सन्माननीय महोदय जे काही खासदार महोदय आहेत त्यांनी परफॉर्मन्स केलं होतं, संध्याकाळी 11 पर्यंत बोलले होते, परंतु त्यांनी ते प्रॉमिस अचीव्ह केले नाही. आता भरत कृष्ण भोईर हे अपक्ष फॉर्म भरण्यासाठी चांदपाडा येथे रवाना होणार आहेत. आपण कॅमेरामॅन विनंती, कॅमेरामॅन महोदय आता जे काही पदाधिकारी जमा झाले त्यांचे फुटेज दाखवा की या फुटेजमुळे सन्मान्य खासदार महोदय, सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदय, सन्मान्य जिल्हा प्रमुख गोपालजी लाडगे साहेबांना समजेल की या भरत कृष्ण भोईरच्या पाठीमागे किती मोठा पाठिंबा आहे. पूर्ण शाखा प्रमुख असतील, सगळे विभाग प्रमुख असतील, महिला संघटक त्या सर्व एकत्र जमा झालेले आहेत आणि हे सर्व एक साथीनं आता अपक्ष फॉर्म भरण्यासाठी रवाना होणार आहेत. तर सन्माननीय भरत कृष्ण भोईर यांनी अपक्ष फॉर्म भरावा का, आणि या 14 गावाचं बाकीच्या आवडोली बुतोली असेल किंवा बाकीचे सगळे गाव असेल यांचा विकास त्यांनी करावा असं त्यांचं मत होतं. परंतु आता हे स्वप्न आता साहेब अपक्ष उमेदवारी अर्ज भरून ते निवडून येतील असं या ठिकाणी साहेबांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे. तसे बांधवांनो आपल्या माध्यमातून हो ती 14 गावात जनतेची इच्छा आहे की भरत कृष्ण भोईर यांनी नाराज न होता अपक्ष फॉर्म भरायचा आणि अपक्ष फॉर्म भरून पुन्हा ही निवडणूक चांगल्या मताने निवडण्याची असं त्यांचं मत आहे. जसे बांधवांनो या बातमीचं वार्तांकन आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. पाहत राहा फक्त सिद्धेश्वर वार्ता न्यूज आपल्या युट्यूब चॅनलवर.